आता हा विषय तुम्ही समजून घ्या. हे विमान आहे ज्याला एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावलून गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान VIP ला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का. आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे. आलेलं कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकली सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाही तर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असाही प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCAने काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात. पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं. म्हणून आम्ही सांगतोय VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कधी काय होईल, कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा हे घडलं असं आम्हाला कळलंय. एकनाथ शिंदे साहेब नाहीतर इतर काही जे काही कुणी अधिकारी असेल ते स्पष्टपणे तिथं सांगू शकतील. इराक आणि इराणमध्ये वॉर आहे, त्याकडनं आपल्याला काही डेटा मिळू शकत नाही. बहारेनकडनं मिळाला तर आपल्याला ते कळू शकतं. आणि त्याच्याच बरोबर VSR व्हेंचर हे 6 महिन्यासाठी हे UAE मध्ये बँड होतं. का? जेव्हा कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये लोक जिथं कुठं अडकली होती, प्रायव्हेट जेट हे एक व्यक्ती नाही तर एक कंपनी बुक करतं. त्यात तुम्हाला सीट विकता येत नाही, त्याला कमर्शियल लायसन्स लागतं. पण VSR हे पैसे कमवच्या नादामध्ये पेशंटकडनं सुद्धा भरमसाठ पैसा घेत होतं आणि त्यासाठी UAE मध्ये त्यांना 6 महिन्यासाठी बॅन केलं होतं. हा एक फार मोठा विषय आहे. VIP ते सुद्धा महाराष्ट्राचे VIP मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRली असंच हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. पुढं हे 2 विमान आम्ही का म्हणतो इन्व्हेस्टिगेशन लवकर करा. त्याचं कारण असं आहे की कागदपत्र रंगवली जाऊ शकतात, जी रंगवली जात आहेत. आणि त्याच्याच बरोबर जी विमानं आज महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, ती हळूहळू बाहेर ढकलली जातात. हे 2 विमानं आम्हाला कळालं. आणि खास करून हे लेगसी 600 जे हैदराबादला होतं म्हणजे जिथं आंध्र प्रदेशमध्ये होतं, ते कोणाकडे होतं काय होतं याच्या खोलात जाणार नाही. ते विमान आता आम्हाला जे कळालेलं आहे ते आता सॅन मरिनो USAला हे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे ॲक्सिडेंट नंतर आणि आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर. म्हणजे हळूहळू कागद तर रंगवले जातात पण धंदासुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला, पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. पुढं आता ह्याच्यात आम्हाला VK सिंगचा त्याच्यामध्ये फोन आला होता. आम्ही ह्यांचा जो हँडलर आहे, याचं नाव काय, दीपक बोरकर नंबर आहे, कोणाला चेक करायचा असेल तर त्याला काल 10:14 आम्ही तिथं फोन केला होता आणि लगेचच 10:46 VK सिंगचा आमच्या त्या माणसाला फोन आला. त्याला असं वाटलं की तो कुठला ते पत्रकार आहे का आणि काय, आणि बरंच काय 2 मिनटं तो बोलत होता. त्यातले काही छोटे विषय मी फक्त तुम्हाला सांगतो.
त्याच्यामध्ये तो बोलत असताना त्यांनी सांगितलं AIB ने मुझे क्लिअरन्स दिया है, म्हणजे रिपोर्ट जो आला म्हणजे त्याचं मत आहे की AIB ने मला क्लिअरन्स दिलेला आहे, तर तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्याचबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पोहोच आहे असं VK सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय नीचे से ऊपर तक. आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे, नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नाही सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमान अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरत आहेत, तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं VK सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मग मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर व्हॉट्सॲप हॅकिंग नाही व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. VK सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, व्हॉट्सॲपपासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं